तर काय बघ निवांत झाला पाहिजे. आणि मी हे तुमचा नियम होतो विषयाचा की आजचा पार्ट लास्ट असणार आहे, तिसरा पार्ट असणार आहे, काय असणार आहे, फूड ब्लॉग असणार आहे. व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, लाईक करा, मला इंस्टाग्रामवरतो फॉलो नाही करा. भेटूया व्हिडिओमध्ये. चला, तर ही आहे इप्पीची कोरियन फायरी हॉट नूडल्स आहेत. तर हे आज आपण ट्राय करणार आहे. कसं टेस्ट आहे, तिखट आहे आणि नॉर्मल आहे हे आपण बघणार आहे. हे तुम्ही बघू शकताय. इथं सगळं डिटेल्स दिलेले आहेत की तिला काय आहे. पॉज करून तुम्ही वाचू शकता. तर भेटूया व्हिडिओमध्ये. चला, तर फायनली आपली झालेली आहे कोरियन फायरी हॉट नूडल्स इप्पीची. आणि दिसायला तर अशी दिसते, हे तुम्ही बघू शकताय. आणि वास काहीसा वेगळा आहे आपल्या. तर फायनली आपल्या हातात आहे कोरियन फायरी हॉट नूडल्स. आणि आता आपण खाऊया आणि टेस्ट बघूया कसं काय आहे. जिभेवर टाकले एकदम तिखट आहे. आणि घशात गेल्या असं हे झालं मला. तिखट खूप आहे. ज्यांना तिखट आवडतं त्यांनी हे नूडल्स ट्राय करा. खूप चांगलं आहे. व्हेजेस आहेत पण मसाला जरा जास्त तिखट आहे. नूडल्समध्ये तो मिक्स झालेला आहे. तुम्हालाही आवडेल पण तिखट आहे. ज्यांना तिखट आवडते, तिखट नूडल्स, त्यांनी एकदा ही कोरियन इप्पी फायरी हॉट नूडल्स नक्की ट्राय करा. मसाला खूप तिखट आहे. मला बोलायला सुद्धा येत नाही. घशातनं जाताना पण झणझणीत असा तिखट मसाला आहे. नूडल्स एक नंबर आहे. वास वेगळा आहे. मागचा जरा शेजवान टाईप वास येत होता, पण हे वेगळा वास आहे. तुम्हाला जर त्याचा वास आणि ब्लेंड जो मसाला आणि व्हेजेस आणि नूडल्स आहे तो वेगळा प्रकारचा येणार. तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि हा मला इंस्टाग्रामवर जाऊन फॉलो नक्की करा. तिथं मिनी ब्लॉग असतो. भेटू व्हिडिओमध्ये. बाय बाय.